आज आपण जगातला सगळ्यात सोप्या पद्धतीचा लाडू करतो आहे की ज्याच्यात कुठलाही तुम्हाला पाक करायची गरज नाही. फक्त तूप, गूळ आणि पोळ्या, ज्या शिळ्या पोळ्या असतात त्या वापरल्या की आपला पदार्थ तयार होतो काही. तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आपण. इथे आपण 1/4 कप गूळ घेतलेला आहे आणि 1 टीस्पून तूप घेतलेलं आहे. 2 पोळ्या घेतलेल्या आहे. आता या मी पोळ्यांना बारीक तोडून घेते आहे मिक्सरमध्ये टाकायला, जेणेकरून मिक्सरचा आवाज होणार नाही. फिरवताना आपल्याला जाड तुकडे असेल तर आपल्याला त्रास होतो, आवाज करतं मिक्सर. म्हणून थोडेसे बारीक तोडून घ्या आणि मग मिक्सरमध्ये घालून घ्या. मिक्सरमध्ये बारीक चांगले तुकडे करून घातले की आपल्याला त्यामध्ये गूळ वापरायचा आहे काही. जो गूळ आपण वापरणार आहे तो 1/4 कप आहे. आपल्या नैवेद्याच्या वाटी एवढा वगैरे गूळ लागेल, 20 ग्राम. मग तो गूळ घातला की मिक्सरमधून फिरवून घ्या. तूप मात्र याच्यात नका घालू. असा बारीक चुरा झाला की वेगळ्या भांड्यात ते ट्रान्सफर करून घ्या आणि मग त्यामध्ये आपण आता तूप घालू शकतो. एक छोटा चमचा आपण तूप घातलेलं आहे काही. आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स केलं की ते सगळं एकत्र होतं, तूप, गूळ आणि पोळी. आणि आता लाडू वळायला एकदम सोपं. यामध्ये आपण जो गूळ वापरलेला आहे तो फार शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्या शरीरातला वात कमी होतो, गॅसेस कमी होतात. खूपदा ॲसिडिटी लोकांना होते, तर गूळ खाल्ल्याने ती कमी होते काही. त्याचप्रमाणे भूक चांगली लागते. ऊन लागलं असेल तर आपण गूळ खातो, जेणेकरून आपलं त्रास कमी होईल. तर असे वेगवेगळे फायदे आहे गुळाचे. आणि असा पदार्थ आपण जर करून पाहिला तर आपल्या पोटात गूळ जातो. पोळी हा एक चांगला उत्तम पदार्थ आहे, जो आपण खाल्ला तर पोट भरतं. त्याच्यामुळे तूप, गूळ, पोळीचा लाडू आपण केव्हा कोणत्याही वेळेला खाऊ शकतो. गरजेचं नाही आहे की सकाळी ब्रेकफास्टमध्येच खायला पाहिजे. कधी पण पटकन, इव्हन प्रवासात जाताना सुद्धा तुम्ही तूप, गूळ, पोळीचा लाडू घेऊन गेले तर तुम्हाला तो वापरता येईल आणि पोट भरतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर मला नक्की सांगा तुम्हाला हा लाडू आवडला का? आणि तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एन्जॉय.